प्रश्न क्रमांक 6923. मंत्री महोदय, सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, उत्तरात काही दुरुस्ती बिरुस्ती नाही आहे ना? नाही, पहिलं विचारून घेतो. नाही, सभापती महोदय, प्रश्नाच्या उत्तरामध्ये माझा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सुरुंग स्फोट करून तिथे खनिजाचं उत्खनन झालं आणि ही दोन जी गावं आहेत वरोती आणि बोर्डी तालुका वेल्हा ही केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नोटिफाईड झालेली गावं आहेत की नाही हे माझं म्हणणं खरं आहे का? पहिला प्रश्न नंबर 1. आणि जर नोटिफाईड झालेला असेल, गाव जर केंद्र सरकारने नोटिफाईड म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नोटिफाईड झालेलं असेल तर तिकडे केंद्र सरकारच्या परवानगीनेच तुम्हाला काम करता येतं. परंतु सुरुंग म्हणजे सुरुंग लावून त्याचं उत्खनन झालंय आपण म्हटलेलं ते खरं नाही आहे. माझ्याकडे इकडे फोटो वगैरे सगळे आहेत त्याचे. या बाबतीमध्ये प्रश्न 1 की एक तर नोटिफाईड झालेत की नाही, दुसरं त्याचं उत्खनन झालंय की नाही, केंद्र सरकारची परवानगी असेल तर केंद्र सरकारची काय परवानगी आहे 3, चौथं या कामाचं जे एस्केलेशन झालेलं आहे हे जे काम आहे हे काम जे होतं हे 5,37,00,000चं काम होतं आणि याची बिलं निघालेली आहेत 49,40,00,000ची. तर असं काय झालं की एवढं मोठं एस्केलेशन करावं लागलं? अशी कुठली टेक्नॉलॉजी वापरली गेली की ज्याच्यासाठी हे 10 पटीने अभाव गेलं टेंडर? आणि म्हणून माझं मत असं आहे की याच्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, चुकीच्या माध्यमातून उत्खनन झालेलं आहे. तर आपण उत्खनन झालंय की नाही किंवा त्याच्या बाबतीतली आपण चौकशी करणार आहात का? आणि या चौकशीमध्ये काय होणार ते आपण सभागृहाला कळवणार का? किंवा या संदर्भात आपल्या कार्यालयामध्ये आपल्याला जे काही पुरावे द्यायचे आहेत ते मी आत्ता पाहिजे तर सभापतींच्या माध्यमातून देतो, नाहीतर आपण एक बैठक आयोजित करा, त्या बैठकीत मी आपल्याला देतो आणि त्याच्यात जे दोषी सापडतील त्याच्यावर आपण कारवाई करणार का?